चला आपण बनवले नाश्त्यासाठी उत्तप्पा. रवाचा उत्तप्पा आपण केलेला आहे मस्त इन्स्टंट 10 मिनटात तयार होणारा. आणि मस्त डब्यासाठी आपण बनवलेली सुकी भेंडी, ती पण मस्त केलेली आपण. तर सुरुवातीला भेंडी घेतलेली मी अर्धा किलो, ती स्वच्छ धुवून पुसून मस्त कापून घेतलेली आहे. आणि एक पॅन ठेवून आपण तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि भेंडी चांगली परतून घ्यायची आपल्याला, थोड्या वेळ होऊ द्यायची ती. आणि नंतर मस्त त्याची सुकी भाजी करायची आपल्याला. अशी केल्याने टेस्ट एकदम मस्त येते भेंडीला. मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये छानपैकी, आणि झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायची. आता आपल्याला झाकण काढायचं आणि भेंडी बघायची झाली का. आणि बघा मस्त आपली थोडीशी आपल्याला होऊ द्यायची, आणि नंतर मग मस्त भेंडी तयार करायची आपल्याला. आता एका ताटात काढून घ्यायची भेंडी आपल्याला, मस्त फ्राय झालेली भेंडी. आता आपल्याला कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि लसूण आहे तो टाकून झालेला आहे. लसूण छान परतून घ्यायचा आहे, थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे. आणि नंतर कांदा टाकलेला आहे मी, तो पण छान परतून घ्यायचा. हिरवी मिरची पण टाकून घेतलेली आहे, ती पण छान परतून घ्यायची आहे. आणि आता टोमॅटो टाकायचे आपल्याला, ते पण होऊ द्यायचे मस्त. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण. आणि नंतर बघा भेंडी आपण एका ताटात काढून घेतलेली बघा, फ्राय केलेली मस्त. आणि आता बघा झाकण ठेवलं होतं, आता छान मस्त परत आपण परतून घ्यायचे मस्त. टोमॅटो ते छान झालेले बघा, थोड्या वेळ झाकण ठेवलं होतं. आणि आता भेंडी टाकून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे अर्ध वाटी बेसन पीठ टाकलेले मी, खूप छान भेंडी तयार होते. त्याच्यामध्ये हळद टाकायची आपल्याला, आणि सुके मसाले टाकायचे, धने जिरे पावडर टाकलेली मी, लाल तिखट टाकलेलं आहे. थोडं टाकलं मी लाल तिखट, कारण हिरवी मिरची टाकलेली होती. तिखट ही लाल तिखट, त्याच्यामुळे एकदम थोडं टाकलं. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त. मस्त मिक्स करायचं आपल्याला सगळे. चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात. आणि मस्त तयार होणारी आपली बेसन टाकलेली सुक्की भेंडी, एकदम चविष्ट, सगळ्यांना आवडेल अशी ही भेंडीची भाजी आपली. आता याच्यावर झाकण ठेवलेले आहे आपण, थोड्या वेळ होऊ द्यायचे. 1-2 मिनिटांनी झाकण काढायचं आहे बघा. आणि मस्त तयार आहे आपली भाजी, भेंडीची सुक्की भाजी. एका ताटात काढून घ्यायची मस्त. आणि आता मस्त आपण उत्तप्पा बनवणार आहे नाश्त्यासाठी. आता बनवायचे आपल्याला मस्त इन्स्टंट उत्तप्पा बनवायचा आहे, एकदम 10 मिनटामध्ये तयार होणारा. आणि तो पण आपण रव्याचे उत्तप्पे करणार आहे. आणि सुरुवातीला बघा 1 वाटी मी रवा घेतलेला आहे, आणि छोटी वाटी दही घेतलेलं आहे. एक काचेच्या बाउलमध्ये बघा रवा टाकून घ्यायचा आपल्याला, आणि दही टाकून घ्यायचं. सकाळी घाई असली तर पटकन आपण हा उत्तप्पा करू शकतो, इडली करू शकतो, याच्यापासून डोसा पण करू शकतो 10 मिनटामध्ये. आणि ते पण हेल्दी ना. भिजवायचं बुवा रात्रीचं, आता तांदूळ ते भिजत टाका, परत दळून ठेवा. आणि इतका चविष्ट लागतो हा रव्याचा उत्तप्पा. डोसा, इडली सगळं होतं याच्याने. ते पण 10 मिनटात, जास्त वेळ लागत नाही. आणि बघा आता सगळं दही रवा सगळं मिक्स करून, पाणी पण टाकलं 1 वाटी मी, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेच आपल्याला उत्तप्पे तयार करायचे, असं नाही का 5-10 मिनटासाठी तसंच ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये. मीठ टाकायचं आहे थोडं चवीनुसार. इकडे मी असं मस्त छान फेटून घ्यायचं आहे बघा, चमच्याने म्हणा या मिक्सरनी म्हणा.
आणि बघा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यातून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. छान बॅटर तयार होतं मग मिक्सरमधून काढल्यानंतर. इकडे बघा मी 2 टोमॅटो घेतलेले आहे. आता सुरुवातीला ते बॅटर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग कांदा टोमॅटो इलेक्ट्रिक चॉपरमधून काढायचे आपल्याला एकदम बारीक. आणि बघा मस्त त्याच बाऊलमध्ये मग मी मस्त मिक्सरमधून आपली पेस्ट छान तयार झालेली बघा बॅटर. आणि इकडे कांदे घेतलेले आपल्याला बारीक करून घ्यायचे चॉपरमधून, इलेक्ट्रिक चॉपरमधून. कांदा टोमॅटो मस्त बारीक होतात चॉपरमधून, जास्त वेळ लागत नाही, पटकन. आता बघा त्यात सुरुवातीला मी कांदा काढून घेतलेला आहे बारीक. आणि नंतर टोमॅटो, मिरची कापून घेतली मग मी. आता बघा मी लोखंडी पॅन ठेवलेला आहे गॅसवर. आपल्याला मस्त उत्तप्पा तयार करायचा आहे. खायचा सोडा टाकून घेतलेला आहे बघा. आता परत सगळं मिक्स करून छान चमच्याच्या साहाय्याने मस्त फिरून घ्यायचं आहे बॅटर. आता परत बॅटर मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, छान फेटून घ्यायचं आहे बघा. आणि आता आपलं पॅन ठेवलेलं आहे लोखंडी पॅन, त्याच्यात मस्त आपल्याला चीज उत्तप्पे करायचे 2 आणि 2 साधे केलेले मी. आता तेल टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि बघा एक पळीभर मी टाकलेले बॅटर. आणि मस्त त्याच्यावर बारीक कांदा टाकायचा आहे, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकायची मस्त. दोन्ही बाजूनी पण तुम्ही करू शकता. आणि बघा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे मस्त. आता दुसरा टाकलेला आहे आपण, हा चीज उत्तप्पा करू आपण. आणि त्याच्यामध्ये बघा परत कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं टाकून घ्यायचं मस्त. थोड्या वेळ झाकण ठेवायचं आणि नंतर मग मी चीज किसून टाकलेले त्याच्यात. लहान मुलांना फार आवडतात चीज म्हटल्यानंतर. मोठ्यांना तर आवडतातच, पण लहानांना जास्त आवडतात. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि चीज मेल्ट झालं. आणि बघा तयार झालेला आपला चीज उत्तप्पा परत करून घ्यायचा आपल्याला. परत बॅटर टाकून घ्यायचं आणि मस्त तेच कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि चीज मस्त किसायचं. आणि मस्त तयार आहे आपले उत्तप्पे आता खाण्यासाठी. चटणी नाही केली मी. आता बनवायचे आपल्याला मस्त इन्स्टंट उत्तप्पा बनवायचा आहे, एकदम 10 मिनटामध्ये तयार होणारा. आणि तो पण आपण रव्याचे उत्तप्पे करणार आहे. आणि सुरुवातीला बघा 1 वाटी मी रवा घेतलेला आहे आणि छोटी वाटी दही घेतलेलं आहे. एक काचेच्या बाऊलमध्ये बघा रवा टाकून घ्यायचा आपल्याला आणि दही टाकून घ्यायचं. सकाळी घाई असली तर पटकन आपण हा उत्तप्पा करू शकतो, इडली करू शकतो, याच्यापासून डोसा पण करू शकतो 10 मिनटामध्ये. आणि ते पण हेल्दी. ना भिजवायचं बुवा रात्रीचा आता तांदूळ ते भिजत टाका, परत दळून ठेवा. आणि इतका चविष्ट लागतो हा रव्याचा उत्तप्पा. डोसा इडली सगळं होतं याच्याने. ते पण 10 मिनटात, जास्त वेळ लागत नाही. आणि बघा आता सगळं दही रवा सगळं मिक्स करून पाणी पण टाकले 1 वाटी मी. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेच आपल्याला उत्तप्पे तयार करायचे. असं नाही का 5-10 मिनटासाठी तसंच ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा टाकायचा आपल्याला. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडं चवीनुसार.
इकडे मी असं मस्त छान फेटून घ्यायचं आहे बघा, चमच्याने म्हणा या मिक्सरनी म्हणा. आणि बघा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यातून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. छान बॅटर तयार होतं मग मिक्सरमधून काढल्यानंतर. इकडे बघा मी 2 टोमॅटो घेतलेले आहे. आता सुरुवातीला ते बॅटर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग कांदा टोमॅटो इलेक्ट्रिक चॉपरमधून काढायचे आपल्याला एकदम बारीक. आणि बघा मस्त त्याच बाऊलमध्ये मग मी मस्त मिक्सरमधून आपली पेस्ट छान तयार झालेली आहे बघा बॅटर. आणि इकडे कांदे घेतलेले आपल्याला बारीक करून घ्यायचे चॉपरमधून, इलेक्ट्रिक चॉपरमधून. कांदा टोमॅटो मस्त बारीक होतात चॉपरमधून, जास्त वेळ लागत नाही, पटकन. आता बघा त्यात सुरुवातीला मी कांदा काढून घेतलेला आहे बारीक. आणि नंतर टोमॅटो, मिरची कापून घेतली मग मी. आता बघा मी लोखंडी पॅन ठेवलेला आहे गॅसवर. आपल्याला मस्त उत्तप्पा तयार करायचा आहे. खायचा सोडा टाकून घेतलेला आहे बघा. आता परत सगळं मिक्स करून छान चमच्याच्या साहाय्याने मस्त फिरून घ्यायचं आहे बॅटर. आता परत बॅटर मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, छान फेटून घ्यायचं आहे बघा. आणि आता आपलं पॅन ठेवलेलं आहे लोखंडी पॅन, त्याच्यात मस्त आपल्याला चीज उत्तप्पे करायचे 2 आणि 2 साधे केलेले मी. आता तेल टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि बघा एक पळीभर मी टाकलेले बॅटर. आणि मस्त त्याच्यावर बारीक कांदा टाकायचा आहे, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकायची मस्त. दोन्ही बाजूनी पण तुम्ही करू शकता. आणि बघा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे मस्त. आता दुसरा टाकलेला आहे आपण, हा चीज उत्तप्पा करू आपण. आणि त्याच्यामध्ये बघा परत कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं टाकून घ्यायचं मस्त. थोड्या वेळ झाकण ठेवायचं आणि नंतर मग मी चीज किसून टाकलेले त्याच्यात. लहान मुलांना फार आवडतात चीज म्हटल्यानंतर. मोठ्यांना तर आवडतातच पण लहानांना जास्त आवडतात. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि चीज मेल्ट झालं. आणि बघा तयार झालेला आपला चीज उत्तप्पा परत करून घ्यायचा आपल्याला. परत बॅटर टाकून घ्यायचं आणि मस्त तेच कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि चीज मस्त किसायचं. आणि मस्त तयार आहे आपले उत्तप्पे आता खाण्यासाठी. चटणी नाही केली मी,